मित्रांनो नमस्कार मित्रांनो, काही वर्षापूर्वी कोरोना या रोगामुळे संपूर्ण विश्व घाबरला। त्याचप्रमाणे आता चीनमध्ये कोरोनाप्रमाणेच HMPV नावाचा व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरत आहे। आता हा व्हायरस भारतामध्ये पण आला असून महाराष्ट्रातल्या नागपूरमध्ये या रोगाचे 2 मुले आढळले आहेत। तर मित्रांनो, चला पाहूया याबद्दलची सविस्तर माहिती। नागपुरातील मेडिट्रिना या खाजगी रुग्णालयात सदर रुग्णालयावर उपचार सुरू होते। येथील 2 लहान मुलांचा रिपोर्ट HMPV पॉझिटिव्ह आल्याचं खाजगी रुग्णालयातून सांगितलं जात आहे। एका 7 वर्षीय मुलगा आणि 14 वर्षीय मुलीचा रिपोर्ट 3 जानेवारीला खाजगी रुग्णालयात पॉझिटिव्ह आला आहे। या दोन्ही मुलांना खोकला आणि ताप होता। दोन्ही मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडली नाही। दोन्ही रुग्ण आजारातून बरे झाल्याची माहिती खाजगी प्रयोगशाळेत रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी सदर रुग्णाची पुन्हा एकदा तपासणी एम्समधील ICMR द्वारा संचालित प्रयोगशाळेत केली जाईल। त्यानंतर शासकीय प्रयोगशाळेत जीनोम सिक्वेन्सिंग केली जाईल। त्यानंतरच हे रुग्ण HMPVचे अथवा इतर हे स्पष्ट होईल। दरम्यान चीनमध्ये उद्रेक घालणाऱ्या मेटान्यूमो व्हायरसचा सामना करण्यासाठी नागपुरातील मेडिकल आणि मेयो ही दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सज्ज आहे। दोन्ही रुग्णालयात लवकरच एक नोडल अधिकारी ठरणार असून उपचारांच्या व्यवस्थापनासाठी समितीचे निश्चित होणार आहे। राज्याच्या वैद्यकीय शिक्षण खात्याचे आयुक्त राजीव निवतकर यांनी राज्यभरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची भेट घेतली। यावेळी तातडीने सगळ्याच महाविद्यालय स्तरीय या आजाराबाबत नोडल अधिकारी नियुक्त करणे, उपचाराच्या व्यवस्थापनाबाबत समिती नियुक्त करणे, या विषाणूच्या लक्षणासह इतर महत्त्वाच्या विषयावर सखोल चर्चा झाली। याबाबत लवकरच वैद्यकीय शिक्षण खात्याकडून सूचना निर्गमित करणार असल्याचे सोमवारच्या बैठकीत निवतकर यांनी सगळ्याच महाविद्यालयांना सांगितले। दरम्यान मेडिकल मेयोच्या औषधशास्त्र विभाग, श्वसनरोग विभागातील अधिकाऱ्यांकडून या आजारावर मंथन सुरू झाले असून रुग्ण आढळल्यास प्राथमिक स्तरावर काय करावे हे लवकरच निश्चित होईल। या आजारात कोरोना सदृश सौम्य लक्षणे राहत असून मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयात रुग्ण आल्यास सहज उपचार शक्य असल्याची माहिती मेयोचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण आणि मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली। तर ही होती मित्रांनो HMPV रोगाबद्दल माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।